नमस्कार सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरील आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत मुंबईच्या चौपाटीवर म्हणजेच हातगाडीवर जसा चना चाट भेटतो ना, तसा एकदम चटपटीत असा चना चाट आज आपण बनवणार आहोत. तर हे चना चाट बनवण्यासाठी आपल्याला एकदम कमी साहित्य म्हणजे घरामध्ये जे आहे त्या साहित्यामध्ये आणि अगदी झटपट आणि लवकर बनवू शकाल असा चना चाट मी तुमच्यासाठी आज घेऊन आलेले आहे. तर हा चना चाट खायला खूप जास्त छान लागतो. तर आत्तापर्यंत जर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर चला बनवूया आता आपण आपला चना चाट. तर हा चना चाट एकदम लवकर असा बनवून तयार होतो आणि खायलाही एकदम छान आणि टेस्टी लागतो. तर इथे बघू शकतात की आपल्याला लागणारं साहित्य. तर इथं ना आपण एका पातेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि एक बाउल भरून आपण हे चणे घेतलेले आहेत. तर हे चणे आपण ना एकदम छान असे निवडून घेतलेले आहेत, म्हणजे स्वच्छ करून घेतलेले आहेत. तर इथे आता आपल्याला या पाण्यामध्ये घालून ह्याला 7 ते 8 तासासाठी भिजवून घ्यायचं आहे. म्हणजे 7 ते 8 तासामध्ये हे चणे एकदम छान असे भिजतील आणि आपण त्याचा चना चाट बनवू शकतो. तर इथे बघू शकतात आता आपल्या चण्याला भिजू घालून 7 ते 8 तास झालेले आहेत. तर इथं बघू शकतात आपले चणे किती छान असे भिजलेले आहेत. बघू शकता, तुम्हाला मी अगदी जवळून दाखवते, तसेच हातानं थोडंसं फोडून पण दाखवते की आपले चणे किती छान असे भिजलेले आहेत. तर हे चणे आता ना आपल्याला एका कुकरमध्ये काढून घ्यायचे आहेत आणि कुकरमध्ये थोडंसं आपल्याला पाणी घालायचं आहे, जे म्हणजे की आपले चणे हे व्यवस्थित शिजतील एवढंच आपल्याला पाणी घालायचं आहे, जास्तही नाही आणि कमी नाही. तर ह्याला व्यवस्थित असं मिक्स करून घेतल्याच्यानंतर वरून चवीनुसार त्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे, म्हणजे हे चणे एकदम छान असे चण्यामध्ये मीठ जाईल. तर इथे आता आपण कुकर गॅसवर ठेवून त्याला 3 ते 4 शिट्ट्या होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. याला शिजायला जास्त काही नाही, 3 ते 4 शिट्ट्यामध्ये हे भिजून रेडी होते. तर इथं ना आपल्याला एका बाउलमध्ये या चण्यासाठी लागणारा ना मसाला बनवून घ्यायचा आहे. तर इथं आपण 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा चाट मसाला, 1 चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा हळद घेतलेली आहे आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून त्याला व्यवस्थित असं मिक्स करत आहोत. त्यामध्ये ना थोड्याही आपल्याला गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत, त्याला व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथं बघू शकता छान असा आपलं हे मसाला आता तयारच आहे. तर यामध्ये ना आपल्याला वरतून चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि त्याला व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. हा तर बनवून रेडी आहे आपला मसाला. तर इथे ना आता कुकरला 4 शिट्ट्या झालेल्या आहेत. इथं आता आपण बघू शकतात की आपले छान असे चणे शिजून तयार आहेत. तर इथं बघू शकता त्याला ना आपण ना एकदम असं जवळून बघू शकतात की किती छान असे आपले हे चणे शिजलेले आहेत. तर इथे ना आता हे चणे एकदम रेडी आहेत. तर त्याला एका बाउलमध्ये आपण काढून घेतलेला आहे, त्याला थंड करण्यासाठी ठेवलेलं आहे. तर इथे ना आपण एक कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे आणि कढई गरम झाल्याच्यानंतर त्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथं तेलाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. तर तेल गरम झाल्याच्यानंतर त्यामध्ये आपल्याला जिरे टाकून घ्यायचे आहेत. ते तडतडल्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला मोहरी टाकायची आहे आणि तीही व्यवस्थित तडतडल्याच्यानंतर आपण जे तयार केलेला मसाला आहे ना, ते मसाला त्याच्यामध्ये टाकायचा आहे आणि त्याला व्यवस्थित असं आपल्याला हलवत राहायचं आहे. ह्यात म्हणजे हे मसाले आपले जोपर्यंत तेल सोडत नाही तोपर्यंत त्याला व्यवस्थित असं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. तर इथं बघू शकतात की आपल्या मसाल्यांनी आता तेल सोडायला चालू केलेलं आहे. तर आता याच्यामध्ये आपण उकडलेले चणे टाकायचे आहेत आणि ह्याला व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे. तर इथे आता व्यवस्थित असं ह्याला आपण हलवून घेतलेलं आहे आणि हे चणे ना आपल्याला थंड होण्यासाठी एका बाउलमध्ये काढून घ्यायचे आहेत. तर इथं बघू शकतात की आता आपण हे चणे एका बाउलमध्ये काढून घेतलेले आहेत आणि ते आता थंडही झालेले आहेत. तर इथे आता त्याला व्यवस्थित असं आपण त्यामध्ये लागणारं आपले साहित्य टाकणार आहोत. तर इथे आपण एक कांदा कट करून घेतलेला आहे, ते त्यामध्ये घातलेलं आहे. तसेच आपल्याला त्यामध्ये टमाटरही टाकायचे आहे आणि तेही आपल्याला व्यवस्थित असं बारीक बारीक कट करून घ्यायचं आहे.
तसेच त्यासाठी लागणार एक मिरची, ही मिरची तुम्ही एकदम छोट्या छोट्या पण साईजची कट करू शकतात. तसेच आपण त्यामध्ये कोथिंबीरही टाकून घेणार आहोत. हे पूर्ण साहित्य आपण त्यामध्ये टाकल्याच्या नंतर त्याला व्यवस्थित असं आपल्याला हलवून घ्यायचं आहे. हलवून घेतल्याच्या नंतर ते साहित्य पूर्ण त्याच्यामध्ये एकजीव होईल, मिक्स होईल. त्यामुळे याला व्यवस्थित असं आपल्याला हलवून घ्यायचं आहे. ही व्यवस्थित हलवून घेतल्याच्या नंतर त्यामध्ये ना आपल्याला एक वरून लिंबाचा रस टाकायचा आहे, जेणेकरून आपले चना चाट आणखी चटपटीत होईल आणि त्याची टेस्ट ही आणखी वाढेल. तर इथे ना आपण लिंबाचा रस त्यावरून टाकलेला आहे. परत याला व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर रेडी आहे इथं आपला चना चाट. तर याला ना आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. इथं ना आपण एका प्लेटमध्ये काढून घेतल्याच्यानंतर बघू शकतात आपला मुंबईच्या चौपाटीवर मिळणारा हा चना चाट बनवून रेडी आहे. तर किती छान असा दिसत आहे. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील आणि तुम्ही जर माझ्या व्हिडिओला आतापर्यंत लाईक केलं नसेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.